नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापुरात आरोग्य अधिकाऱ्यांकडून 10 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. मनसे पदाधिकारी प्रसाद पाटील वादाच्या भोवऱ्यात. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील लाल डायरी प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाबाहेर निदर्शनं. थकीत बिलांसाठी कोल्हापूर आणि सांगलीतल्या ठेकेदारांचा आत्महत्येचा इशारा. लग्नाचा आमिष दाखवून मित्रानेच केला पुजारी मित्राची फसवणूक. पन्हाळा पोलिसांची मोठी कारवाई. समर्जित राजेंची भाजपमध्ये घरवापसी. मुश्रीफांनी मानले आभार. मंडलिकांना साथ. आणि शिरोली एमआयडीसीमध्ये 100 पेक्षा जास्त अनधिकृत खोक्यांवर चालला प्रशासनाचा हातोडा. पाहुयात यासह जिल्ह्यातल्या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करत 10 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. या दमदाटी आणि खंडणी प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूया. मी डॉक्टर उत्तम मोहन मदने, तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती करवीर. सध्या मी 2023 पासून पंचायत समिती करवीर येथे या पोस्टवरती काम करतोय. तर आमच्याकडे बरीचशी प्रशासकीय कामं असतात, भागातली कामं असतात. त्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण त्यांना सर्टिफिकेट देतो जिल्हा प्रस्ताव पाठवून, ते आपल्याकडे बरेच हॉस्पिटल येत असतात. तर त्यामध्ये बालिंग येथील रेणुका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याचं बॉम्बे नर्सिंगचा प्रस्ताव आमच्याकडे मागच्या वर्षी फेब्रुवारी 2025ला आला होता. तो प्रस्ताव मी पुढे पाठवला होता. तर तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तिथं 30 बेडचं त्यांना हॉस्पिटल सँक्शन झालं होतं. पाठवत असताना डॉक्टर अनिल पाटील यांच्या नावाने हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या काही प्रस्तावामध्ये त्रुटी होत्या. त्या अशा त्यांच्या संबंधित काही लोकांना असं जाणून आम्हाला मागच्या काही दिवसामध्ये दिलं. तर त्यामध्ये श्री प्रसाद पाटील मला मागच्या 30 तारखेपासून त्यांचा फोन येत होता की त्यांच्यावर कारवाई करा. आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि मला बऱ्याच वेळा 1-2 वेळा त्यांच्या संबंधित ऑफिसला बोलवण्यात आलं. तिथं सुद्धा मला थोडक्यात दमदाटी करून एका ठिकाणी बाहेर बोलवून त्यांच्या मोबाईलवरती त्या संबंधित डॉक्टरांकडनं पैसे घेण्यात यावेत असं पद्धतीनं मला थोडंसं सांगण्यात आलं. मनसेचे पदाधिकारी असलेल्या प्रसाद पाटील यांनी बॉम्बे ॲक्टनुसार ग्रामीण भागात परवानगी मिळालेल्या दवाखान्यांची यादी मागितली. यात तांत्रिक त्रुटी असलेल्या बालिंगा येथील दवाखान्यात परवानगी कशी मिळाली अशी विचारणा करत संबंधित दवाखान्यातील डॉक्टरसह आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे सुद्धा दमदाटी करत खंडणीची मागणी केल्याचा दावा आरोग्य अधिकारी मदने यांनी केलाय. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला प्रसाद पाटील यांच्याकडून केल्या गेलेल्या अश्लील शिवीगाळीची ऑडिओ क्लिप देखील डॉक्टर मदने यांनी पोलिसांसमोर सादर केली. अरे बच्चन, तुला विचारतोय मच्छिंद्र. आता काय साहेब, आता तुम्ही असं गाठ दुखते काय बोलणार सांगा? अरे मग काय मस्ती आहे का तुला? हा, तुला सगळं बद्दल सांगितलं ना. मस्ती झाली की तुम्हाला ही खाऊन खाऊन माजरायचं तिथं आणि मनसेच्या नादाला लागते जाऊ तुम्ही. चोऱ्या करा तुम्ही तिथं आणि बोंबलत हे करताय सवय आणि वर्ण मला तर तुला रिपोर्ट द्यायला आला नाही. साहेब तुम्ही साहेबांबरोबर बोला. ए बच्चन, साहेबाबरोबर बोला नाही. मग साहेबाला काही तुला सांगायला लागतोय हे करा ते करा. उद्या रोज येणार तिथं तुझी अंडी पिल्ली काढतो का नाही बघायला बाहेर. तुझी पण 2 प्रकरण आलेत माझ्याकडे. नाही तुझ्या की नाही मी नावाचं कसंच पडेल नाही. पण आडवा येऊन देईल मग तुझ्या एवढी मस्ती करतो. साहेबाला बोला, तुला कशाला कामाला ठेवलाय मग. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहार आणि गाजलेल्या लाल डायरीतील दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं शिवसेना ठाकरे गट आज रस्त्यावर उतरला. कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. ज्या प्रकरणाचा उल्लेख खुद्द विधानसभेत झाला त्यातल्या दोषींना प्रशासन का पाठीशी घालत आहे असा सवाल यावेळी विचारण्यात आलाय. आरोग्यमंत्र्यांचा जिल्ह्यात भ्रष्टाचार होणं संतापजनक असल्याचं सांगत शिवसेना नेते संजय पवार यांनी दोषींवर तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज 2 महिने झाले का अजून कुठं कारवाई होत नाही? अहवाल तयार झाला, अहवाल मिळाला, मग कुणाला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करताय? अशा नालायक लोकांना की बदनाम करतायत, आरोग्य खातं कोल्हापूर बदनाम करतायत, सर्वसामान्य लुटतायत. ही जी कोण दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सरकारी कामांची सुमारे 900 कोटींची बिले थकीत असल्यानं ठेकेदार कमालीचे आक्रमक झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात आज ठेकेदारांनी ठिय्या मांडून सरकारचा निषेध केलाय. थकीत बिले न देताच नवीन कामांच्या निविदा काढल्या जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केलाय. 15 एप्रिलपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा आणि सामूहिक आत्महत्या करण्याचा पवित्रा ठेकेदारांनी घेतला आहे. आणि ह्या अशा आर्थिक घोर फसवणूक करणारी जी मंडळी आहेत त्याचं आता मला सगळ्यांना सांगायचंय की या लोकप्रतिनिधी सुद्धा आता थोडंसं डोळे झाक जे केलेलं आहे ते डोळे झाकलेले त्यांनी उघड करावेत. या सांगली जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील जे मंत्रिमंडळ आहेत, मंत्री महोदय आहेत, पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून आम्हाला आर्थिक न्याय देण्याचं त्यांनी प्रयत्न करावेत, एवढंच मला हे सांगणं आहे. नाहीतर आमच्या आत्महत्या ह्या ठरलेल्या आहेत. कागलच्या राजकारणात सध्या हाय व्होल्टेज घडामोडी पाहायला मिळत आहे. समरजित सिंग घाडगे यांनी भाजपमध्ये घरवापसी केल्यानंतर त्यांनी दाखवलेल्या दिलदारपणाची मोठी चर्चा सुरू आहे. पक्षप्रवेशावेळी राजेंनी चक्क आपले कट्टर प्रतिस्पर्धी मंत्री हसन मुश्रीफ यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावर मुश्रीफांनी सुद्धा जाहीर आभार मानत राजकारणात मतभेद असले तरी मनभेद नसावेत अशी भावना व्यक्त केली आहे. दरम्यान मुश्रीफांनी आता माजी खासदार संजय मंडलिक यांनाही साथ घातली असून महायुतीची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केले. या नव्या समीकरणामुळे कागलच्या राजकारणात आता कोणती कलाटणी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आम्ही नगरपालिकेच्या जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवल्या आणि त्यांनी काल त्या परवाची भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यापूर्वी ते मला भेटले होते, त्याला मी शुभेच्छा दिल्या होत्या. भेटल्यानंतर सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर दोघांनी एकमेकाला कवड्यात घेतल्यानंतर सुद्धा मला त्यांचा फोन आला होता. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक करणाऱ्या एका तोतया महिला सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. शीतल अविनाश पाटील असं या महिलेचं नाव असून ती सुरक्षा रक्षक असल्याचं भासवून भाविकांकडून दर्शनासाठी पैसे उकळत होती. मंदिरातील अधिकृत सुरक्षा रक्षक विक्रम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मंदिर परिसरात भाविकांनी सावध राहावं आणि अशा आमिषांना बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे परिसरात प्रवीण अतिग्रे या पुजाऱ्याने लग्न ठरत नसल्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्याच 2 मित्रांनी त्यांची 1,82,000 रुपयांची फसवणूक केली आहे. संशयित आरोपी पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांनी बोगस मुलींचे फोटो दाखवून बस्ता आणि शांतीच्या नावाखाली वेळोवेळी पैसे उकळले. इतकंच नाही तर लग्नाच्या तारखेला मुलगी लग्नाला तयार नसल्याचं सांगून त्यांची फसवणूक केली. पन्हाळा पोलिसांनी या दोन्ही मित्रांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. शिरोली MIDC परिसरातील अनधिकृत खोक्यांच्या विरोधात प्रशासनानं गुरुवारी मोठी मोहीम राबवली. रस्ते आणि मोकळ्या जागांवरती अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या 100 पेक्षा जास्त खोक्यांवर JCBच्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी या खोक्यांमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याचं आणि ते भाड्यानं देऊन आर्थिक लाभ उठवला जात असल्याचं समोर आलं होतं. या कारवाईमुळे औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ते आता मोकळे झाले असून MIDCच्या या भूमिकेचे कारखानदारांनी स्वागत केले. नोकरीच्या मागे न धावता आधुनिक शेतीतून प्रगती कशी साधता येते याचं एक उत्तम उदाहरण हातकणंगले तालुक्यातल्या नरंदे येथील विजय खरोशे आणि त्यांच्या पत्नी अर्चना खरोशे यांनी घालून दिले. एका शैक्षणिक संस्थेत पार्ट टाइम शिक्षक म्हणून काम करणाऱ्या विजय यांनी नोकरी सोडून आपल्या 2 एकर जमिनीत विदेशी भाजीपाल्याची रोपवाटिका उभी केली. त्यांच्या या रोपवाटिकेतील रोपांना कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यात मोठी मागणी येत असून आज शेतीतून त्यांनी एक नवा आर्थिक स्रोत निर्माण केला. तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. अशाच वेगवान अपडेट्ससाठी पाहत राहा तरुण भारत डिजिटल कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.